ओए गाइस, ये देखो ये क्या कर रही है। हाय हॅलो गाईज, आता सकाळ झाली 5 वाजले, सकाळचे सॉरी 4 वाजले 4:30. आणि मी आता घराची पूर्ण पूजा करते. तुम्ही बघू शकता आम्ही कशी पूजा करतो. पहिला आपण आकाशकंदीलला पूजा लावून घ्यायची, मग ह्याला, मग एका दांडीला लावायची, मग दुसऱ्या ये दांडीला, आता आतमध्ये आता दांडीला एक तिसऱ्या चौथ्या. तो ना आता थंडी आहे आणि सगळ्यांच्या लाईटी चालूच आणि थंडीमध्ये आता आता थंडी झाल्याने सगळ्यांच्या लाईटी प्रॉपरली चालू आहेत. चला आता आपण आज जाऊया. आता उठले लावूया. मी हळदीची ह्याची उठण्याची तयारी करते. चला या इथे गाईच, आता आपण उठण्याची तयारी करूया. हा बघा माझा दादा, आता बस दादाला मी घेऊन येणार आहे. आता इथे पहिले उठणं ठेवणार आहे मी माझ्या दादाला घेऊन येते. आता मी माझ्या दादाला, चला आपण घेऊन येऊया. थांबा, सोड सोड तू बस. आता उठून माझ्या बहीण आहे मला, दादा नाही आहे. तिला उठणं लावठणे ना गाईच खूप मजा येते. कसली इवाळत असते सारखी. म्हणे लावायची उठणं, म्हणे लावायची उठणं करत बसायची. साहेब आत येऊ. साहेब सगळीकडे शोधलं पण हातानं मानेवर जखम झाली असा एक पण माणूस सापडला नाही. अरे वा, तुमच्या या अपयशाबद्दल तुमचं त्रिवार अभिनंदन. काय करतेस तू? तू कुठे बोलतोयस? इकडे तुझं ऍडव्हान्स मध्ये करू अभिनंदन की काय आहे सांगण्यासारखं दखलपात्र? साहेब मी दोघं जणांना पकडून आणलं होतं ना, त्यातल्या एकाला तर तुम्हीच सोडलं आणि दुसऱ्याला त्याच्या बायकोने तांब्या फेकून मारलेला ना मानेवरती, दारू पितो म्हणून. साहेब गुन्हेगार काल आपल्या हाताला लागता निसटला. अहो यावाना तो गावाच्या बाहेर कधीच गेला असेल. हा साहेब, माझं पण अंतर्मन आतला आवाज असं सांगतो की तो गुन्हेगार ना आतापर्यंत गाव सोडून पळून गेला असेल, लांब पळून गेला. अरे आतला आवाज ऐकायचा पगार मिळतो का आपल्याला? नॅशनल भागाकडं विचार करा. ऐका तू आंघोळ करून इथे परत आली, तुला सगळं उठलेलं मानेवर जखम झाली, तो गुन्हेगार. तू कुठं बाहेर परत उठणं लावून पूर्ण घराला उठणं लावायचं असतं. तर मी आली आंघोळ करून, मी आंघोळ करून. चला थोडंसं उठलं म्हणजे बहिणीला लागलंच पाहिजे. बस ऐका तर मला बाहेर जाऊन दे. सगळं घराला मी सुद्धा लावणार आहे तिच्यासोबत. चल थोडंसं उठणं माझ्या भुव्याला सोनं काढत असते. ते जातं. स्टॉप. बाय बाय बाय. हा थांब ना, काय गाईज आता आपण म्हणजे दुसऱ्या ब्लॉगमध्ये अजून पार्ट 2 मध्ये बघा. भेटूया. ती आता खूप थकली आहे. पार्ट 2 मध्ये भावांना मोठवायचं एवढं 100 भाव कसं पार्ट 2 मध्ये बघा. आता पार्ट 2 मध्ये बघा. आता तुम्ही पार्ट 2 मध्ये बघा 8 वाजता डायरेक्ट. बाय गाईज.